छातीमध्ये दुखलं म्हणजे अटॅक आला असं जे आपल्याला वाटतं ना ते खरं नाही मित्रांनो. नमस्ते, माझं नाव डॉक्टर अभिजित पळशीकर आहे. मी मागची 18 वर्ष हृदयरोग तज्ज्ञ म्हणून काम करतोय. अर्थात हृदय डाव्या बाजूला असल्यामुळे डावीकडे दुखल्यावर अटॅक आला हे आपल्याला वाटणं साहजिक आहे. पण असं बघा की इथे नुसतं हृदय नसतं हो. तिथे त्वचेपासून, हाडापासून, कार्टिलेजपासून अन्ननलिका असे कितीतरी अवयव तिथे आहेत. त्यामुळे डावीकडे दुखलं म्हणजे अटॅक आला असं नाही. सिंपल ॲसिडिटी, पित्त झालं तरी आपल्याला जळजळ होऊ शकते. इथलं हाड दुखू शकतं, तिथला स्नायू दुखापत होऊ शकतो. कधी कधी स्पॉन्डिलोसिसचं दुखणं पण इथे येतं. गंमत सांगू, हृदयाचं दुखणं असतं ना ते नॉर्मली श्रम केल्यानंतर येतं आणि वाढतं. म्हणजे चालल्यानंतर प्रचंड प्रमाणात छातीमध्ये दुखणं, दम लागणं, घाम येणं हे हृदयाचं लक्षण असू शकतं. पण बसल्या जागी होतंय, जेवल्यानंतर जळजळ होते किंवा झोपून उठल्यानंतर पर्टिक्युलर पोझिशन घेतल्यानंतर दुखणं हे कदाचित हृदयाचं नसेल. पण हे आपण डिफाईन कसं करणार? तर नुसत्या सांगण्यावरून नाही, तर योग्य तपासण्या करून मग आपण हे डिफाईन करू शकतो की हृदयाचं लक्षण आहे की नाही. अर्थात हृदयाचा मार्ग असेल तर हार्ट अटॅक आणि तो मार्गच वेगळा आहे, आणि हृदयाचं नसेल तर मार्ग सोपा आहे. मग ते भलं पित्त असो की हृदयाचं दुखणं नसो, ते ट्रीटमेंट करणं सोपं आहे. त्यामुळे डिफाईन करणं गरजेचं आहे की हे हृदयाचं आहे की नाही. त्याच्यासाठी योग्य चाचण्या करा आणि मग हे डिफाईन करा.